वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, ती का बरं साजरी केली जाते, हरी आणि हर याचा संबंध काय, आणि शेवटी या सर्वांमधून काय बरं संदेश द्यायचा आहे, हे जर पाहायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रवीण पाटील. स्वागत आहे आपलं आपल्या गोसत्व या यूट्यूब चॅनलवरती. त्रिपुरारी पौर्णिमेच्या आधी येणारी कार्तिक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी या नावाने साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावरती झोपी जातात तेव्हा या काळामध्ये विश्वाचा कारभार शंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावरती तपस्येसाठी जातात. चातुर्मास म्हणजे सण आणि उत्सवाचा काळ. या संपूर्ण काळामध्ये विविध सण आणि उत्सव असतात. चातुर्मासातील कार्तिक या मासामध्ये हर आणि हरेश्वर याची भेट हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. शास्त्रीय दृष्टिकोनातून जर याचा विचार करायचा झाल्यास विष्णू आणि शिव ही एकाच परमात्म्याची कार्यपरत्वे प्रकट झालेली दोन रूपे आहेत. हरी आणि हर फक्त एका वेलांटीचा फरक. फेर म्हणजे स्थिती हे विष्णूचे तत्व, तर लय हे शिवाचे तत्व. या दोन तत्वांचा सुसंवाद, अर्थातच जीवनात सर्व काही मिळूनच तितक्याच ताकदीने ते सोडूनही देता आलं पाहिजे, हाच खरं तर संदेश या विष्णू आणि शिव अर्थात स्थिती आणि लय या तत्वातून मिळतो असं मला वाटतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये वैकुंठ चतुर्दशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचीही पूजा केली जाते. शिवपुराणानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवाने भगवान विष्णूला सुदर्शन चक्र दिले होते. या दिवशी भक्तांनी भगवान विष्णूची 1008 कमळांच्या फुलांनी पूजा केली. तर विष्णूची सहस्त्र नावे, हरिहर स्तोत्र, विष्णू सहस्त्रनामाचे पठण, त्याचबरोबर याशिवाय रुद्र शिवमहिम्न स्तोत्र, शिवस्तुती याचे पठण किंवा श्रवण करावे असे सांगितले आहे. यथाशक्ती ओम नमः शिवायचा सुद्धा जप करावा. तसेच विष्णूच्या ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. जो हे करतो त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते अशी मान्यता आहे. आता कुठे आणि कसा आहे हा वैकुंठ? हिंदू धर्मग्रंथानुसार वैकुंठ हे भगवान विष्णूंचे निवासस्थान आहे. तसेच ते पुण्य, शांती आणि सुखाचे हे माहेरघर आहे. देवपुरुष, महात्मा, संत आणि पुण्यवान व्यक्तीला त्यांच्या कर्मामुळे वैकुंठ प्राप्त होत असते. धर्मात सांगितलेल्या वैकुंठाचा अर्थ खूप व्यापक आहे, जो सामान्य लोकांना जगण्याचा मार्ग सांगतो. ज्याप्रमाणे महादेव कैलास पर्वतामध्ये राहतात, ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये राहतात, त्याचप्रमाणे भगवान विष्णू हे वैकुंठामध्ये निवास करतात. वैकुंठ चैतन्यमय आहे, ते स्वयं प्रकाशित आहे. वैकुंठाला साकेत, गोलोक, परमधाम, चिरंतन स्वर्ग किंवा परमस्थान, परमपाद, सनातन आकाश किंवा ब्रह्मपूर अशी खूप सारी नावे आहेत. पृथ्वीवरती सर्वात मोठे असणारे सुखही वैकुंठ सुखाच्या तुलनेमध्ये खूप लहान असते. याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की वैकुंठातली जी सुखे आहेत त्या सुखापेक्षा दुसरे कुठलेही मोठे सुख नाही. म्हणूनच वैकुंठाला परमधाम असेही म्हणतात. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूची आराधना केल्यामुळे साधकाला म्हणजे भक्ताला वैकुंठ धामाची प्राप्ती होते आणि शिवाच्या कृपेने आपल्या या पापांपासून मुक्ती मिळते. वाराणसीमधील बहुतेक मंदिरे ही वैकुंठ चतुर्दशी साजरी करतात. वाराणसी व्यतिरिक्त वैकुंठ चतुर्दशी जर साजरी केली जात असेल तर ती ऋषिकेश, गया किंवा महाराष्ट्रातही साजरी केली जाते. एका पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू काशीला भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आले. त्यांनी मणिकर्णिका घाटावरती स्नान केलं आणि 1000 सुवर्ण कमळांच्या फुलांनी भगवान विश्वनाथाची पूजा करायचं ठरवलं. अभिषेकानंतर पूजा सुरू झाली तेव्हा भगवान शिवांनी त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी एक फूल कमी केलं आणि भगवान विष्णूला तर 1000 कमळांची फुलं अर्पण करायची होती. पण फुलं कमी असल्याचं पाहून त्यांना वाटलं की माझे डोळेही कमळासारखे आहेत, म्हणून मी माझे डोळेच अर्पण करतो. त्यांना कमल नयनही म्हणलं जातं. ते कमळासारखे डोळे ते अर्पण करायला तयार झाले. भगवान विष्णूंच्या या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि ते म्हणाले, हे विष्णू, तुझ्यासारखा भक्त या जगात नाही. आता या कार्तिक शुक्ल चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणून का बरं ओळखलं जातं? ते याचमुळे जो या दिवशी विष्णूंची पूजा करेल त्याला वैकुंठ मिळेल असं म्हणलं जातं. शिवजींनी भगवान विष्णूला लाखो सूर्यांच्या तेजासारखं सुदर्शन चक्र दिलं आणि दोघांनी सांगितलं की या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडे असतील. जो कोणी हा व्रत करेल त्याला वैकुंठामध्ये स्थान नक्की मिळेल. जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची आराधना करतो त्याला भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. मृत्यूनंतर आत्म्याला वैकुंठामध्ये स्थान मिळतं. याच वैकुंठ चतुर्दशीला सर्वसामान्यांसाठी स्वर्गाचे दार खुले राहतात असं म्हणलं जातं, जेणेकरून त्यांना विष्णूच्या नामस्मरणाने स्वर्ग प्राप्त होईल. नारदजींच्या विनंतीवरूनच भगवान विष्णूंनी जय आणि विजय यांना वैकुंठ चतुर्दशीला स्वर्गाची दारे सताड उघडे ठेवण्याचा आदेश दिला होता.
आता या वैकुंठ चतुर्दशीला काय बरं करतात? या दिवशी कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात. तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून त्यांना जागे करतात. हे हरिहर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतूनच दिसून येतं. तो आदर्शही आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंचीही उपासना करावी, हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू असावा. वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणावे. अन्यथा विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन सुद्धा बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकरांना बेल आणि विष्णूला तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून ही अशी पूजा केली जाते. याच वैकुंठ चतुर्दशीला काशी विश्वनाथांची स्थापना झाली असंही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्र पठण केले जाते. आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू ज्याला झोपतात ते थेट कार्तिकी एकादशीलाच उठतात. असं म्हणलं जातं की विष्णूंच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची वैश्विक जबाबदारी ही भगवान शंकर सांभाळतात. देवाधिदेव महादेवांना प्रसन्न केले असता अपशुकच माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेची ही कृपादृष्टी लाभते. त्यामुळेच घरातील दुःख, दारिद्र्य नाहीसे होऊन आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो. आता स्वर्ग म्हणजे तरी नेमकं काय असतं? स्व म्हणजे स्वतः आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर. आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजेच स्वर्ग. तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला तो नरक. आपण जर वाईट गोष्टी पेरल्या तर फळ सुद्धा वाईटच येतं. पण निसर्गानं आपल्याला भरभरून दिलं, परंतु मानवाने आपल्या हातांनी बरंच काही गमावलं. त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली तोच तो नरक. म्हणूनच मनुष्यासमोर चांगला आदर्श, चांगले विचार, चांगले आचार असले की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही. आणि याचसाठी चांगल्या कथा, कहाण्या याचं पारायण केलं जातं आणि त्यातूनच प्रेरणा घेतली जाते. तुम्हाला जर आज काही नवीन माहिती मिळाली असेल तर आणि अजून अशी नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या गोसत्व या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमची माहिती तुमच्यापर्यंत सहज पोहोचत राहील. आणि तसेच याचबरोबर तुमच्या मित्रमंडळींनाही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.